नमस्कार मित्रांनो, मी ललित पवार. सह्याद्रीचं वेड या ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर आजचा प्रवास सुरू करूयात. हे ठिकाण पुण्यापासून अगदी 60 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच पाबळ या ठिकाणी, आणि या ठिकाणी बाजीराव मस्तानी म्हणजेच मस्तानीने घेतलेला शेवटचा श्वास, आणि तेच म्हणजे मस्तानीचं समाधीस्थळ. चला तर पाबळ हे गाव जरी इतर 4 गावांप्रमाणे दिसणारं असलं तरी ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. बाजीराव पेशव्यांची द्वितीय पत्नी असलेल्या मस्तानी बाईसाहेब यांची समाधी याच गावात आहे. थोडंसं इतिहासात डोकावून पाहिलं तर बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्यासारख्या पराक्रमी पिता आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यासारख्या महापराक्रमी जोडीदार लाभूनही आयुष्यभर उपेक्षिता अनुभवली लावण्य सुंदरी मस्तानी पाबळ या गावी आजही चिरनिद्रा घेताना आपल्याला दिसते आणि उपेक्षिता अनुभवत आहे. मस्तानीचा अंत केव्हा आणि कसा झाला याबाबत इतिहास आजही मुक्काच आहे. बाजीरावांच्या आयुष्यात 15 ते 17 वर्ष वय असलेली मस्तानी आली आणि वयाच्या उमेदीत अवघ्या 40व्या वर्षी महापराक्रमी बाजीरावांचं निधन झालं. त्यांच्यानंतर इसवी सन 1740 साली मस्तानीने आपला देह ठेवला. मस्तानीला राहण्यासाठी पाबळ येथे एक चौबुर्जी बळकट गढी म्हणजेच या गावी बांधण्यात आली होती, आणि ती म्हणजे हीच. अत्यंत सुंदर असलेली ही गढी आजही बघण्यासारखी आहे. या गढीच्या आवारातच लावण्यवती मस्तानीची समाधी आहे. मस्तानीची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधीच्या रस्त्याकडे असणाऱ्या बाजूने 3 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूस देखील आपल्याला दरवाजे दिसतात. मस्तानीच्या समाधीच्या 4ही बाजूंच्या भिंती या गढीव चिऱ्यांच्या असून बाहेरच्या बाजूंनी फरसबंदी असलेला रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हे काम अलीकडच्या काळातलं बरं का. आणि याच पुणे शहरात जेव्हा बाजीराव पेशवे बुंदेलखंडवरून राजकुमारी मस्तानी यांना घेऊन परत आले तेव्हा त्यांना पुणे शहरात राहण्यास मज्जाव करण्यात आला. आणि मग काय, मस्तानीला आत्मसन्मानाने स्वतः जगता यावं म्हणून पाबळ किंदूर व आसपासच्या काही गावांची जहागीर बाजीराव पेशवे यांच्याकडून देण्यात आली, आणि याच काळात ही गढी बांधली गेल्याचं सांगितलं जातं. आणि आज जरी या जागी फक्त भग्न अवशेष उरलेले असले तरी कधी काळी या ठिकाणाने सोन्याचे दिवस पाहिले आहेत बरं का. मस्तानी हे काही राजनर्तकी नव्हे, ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या होती. राजा हिंदू, त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अण्णोरसे नाही, छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. त्याच्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली. त्यामुळेच ती नमाजही पडते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्य कुशल आहे. आता ती कृष्णाची भजनेही गात होती व ती नाचत होती. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंती नव्हे बरं का. आता मस्तानी साहेबा मुसलमान असल्याने बाजीरावांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. पण बाजीराव हे खूप दराराचे जबरदस्त होते. त्यांनी कुणालाच जुमानलं नाही. त्यांनी मस्तानी करता शनिवार वाड्यातच महाल बांधून दिला होता. मस्तानी ही एक बुंदेली स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली होती, आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन 1740 साली हे जग सोडून गेली, आणि तिने याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतला. त्यांना शमशेर बहादूर नावाचा मुलगाही होता. मस्तानीचं युद्ध कौशल्य म्हणायचं तर ती नृत्य, गायन, तलवारबाजी, तिरंदाजी, घोडसवारी यामध्ये प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्यांचा सुद्धा म्हणजेच कुराणाचाही तिने अभ्यास केलेला होता. याचप्रमाणे मस्तानी तलाव म्हणजेच पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडके गावाजवळचं एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या म्हणजेच बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी हिचं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच दिवे घाटाखाली जे तळं व बाग आहे ती बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी तयार करून मस्तानीसाठी ठेवली होती.
यावर मस्तानी येथे राहत असल्याने या तलावाला मस्तानी तलाव हे नाव पडलं. या तलावाच्या जवळच आपल्याला शिव मंदिर, तटावर गणेश मंदिर आणि गणेश मंदिर म्हणजेच माधवराव पेशव्यांनी बांधलेलं मंदिर. बाजीरावांच्या मृत्यूची वार्ता कळताच मस्तानी सुद्धा आजारपणात विलीन झाली, म्हणजेच मस्तानी साहेबांचा मृत्यू झाला. त्यांची कबर त्यांना बांधून देण्यात आली आणि गडीच्या परिसरात बांधण्यात आलेल्या कबरीच्या विशेष म्हणजे यावर नेहमी जुईच्या फुलांचा बहर आलेला असतो. मात्र मस्तानीच्या मृत्यूविषयी अनेक आख्यायिका आहेत आणि त्यामधील एक म्हणजे अशी की मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली, ही सुद्धा त्यापैकीच एक. तर मला या ठिकाणी पावळ ग्रामवासियांचं कौतुक करावं वाटतं, कारण की त्यांनी स्वतः यासाठी कंबर कसली आणि या गावाच्या एकीतून या क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करून दिलं. आता या गडीचं काम जुन्या दगडांचा वापर करून करण्यात आलेलं असलं तरी नमाज पडण्यासाठी उरलेल्या भागांची डागडुजी करून दिली आहे. त्यावरील जुन्या लाकडी नक्षीकामाचे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि कबीरीचेही बांधकाम मूळ पद्धतीने त्याच साधनांचा वापर करून पुन्हा पूर्ववत तयार करण्यात आलेलं आहे. या कामी गावकऱ्यांनी सर्व कामात स्वतः सहभाग घेतलेला दिसतो आणि आस्थागायत या स्थळाची स्वतः जोपासना केली आणि म्हणूनच ही सुंदर प्रतिमा आपल्याला आज डोळ्यांनी पाहता येते. या ठिकाणी वावरताना असाही भास होत होता की जसं मस्तानी कबीरीमधून ओरडून सांगते की माझा खरा इतिहास या लोकांपर्यंत पोहोचू द्या. आमच्या अमर प्रेमाची कथा बाजीरावासारखीच म्हणजे बाजीरावांच्या यशासारखीच लाभू द्या. मस्तानीचा आत्मा नक्कीच कबरेमधून तळमळून बोलत असेल. मोहब्बत तो ना सही नफरत ही कर ले, कम से कम हमें याद तो कर ले, हमें याद तो कर ले, हमें याद तो कर ले. कधीतरी वाटवाकडी करून या गावाला जाऊन या. आपल्याला नुसत्या जन्माच्या जोरावर मिळालेल्या इतिहासाचं स्मरण कसं ठेवावं याचा वास्तुपाठ नक्कीच मिळेल. बाजीराव मस्तानीच्या प्रेमाची अधुरी गाथा हा व्लॉग करत असताना मन भरून आलं होतं. चला तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच थांबला म्हणूयात आणि अशाच भन्नाट ऐतिहासिक पानांना उलगडणारा प्रवास चालू ठेवायचा असेल तर सह्याद्रीचं वेड या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि पुन्हा एकदा, सह्याद्रीचा प्रवास हा माझ्या एकट्याचा नाही आहे, माझ्यासोबत तुमचाही आहे आणि तो प्रवास तुमच्या सोबतीनेच पूर्ण होईल आणि म्हणूनच सह्याद्रीचं वेड लागलंय.